काही सूचना देणार आहे बघा तुम्हाला. त्या पद्धतीने तुम्ही सूचनेचं पालन करायचंय. एक टाळी वाजवा, एक हात वर करा, डोक्यावर हात ठेवा, शाळेचं नाव आपल्याला दिसते त्याकडे बोट करा, शाळेचं नाव वाचा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाचलं सगळ्यांनी? हो. आपल्या गावाचं नाव काय? हात खाली करा. ढेकळमोहा. आपल्या शाळेचं नाव तर तुम्ही आत्ताच वाचलं. माझ्या माग 2 ओळी म्हणणार आहे तुम्ही हा गाण्याच्या. ससा तो ससा निका कापूस जसा, ससा तो ससा निका कापूस जसा, त्याने कासवाशी पैंज लाविली, त्याने कासवाशी पैंज लावली. वेगे वेगे धावू मी डोंगरावर जाऊ, वेगे वेगे धावू मी डोंगरावर जाऊ. शर्यत रे आपुली, शर्यत रे आपुली. गाणं आवडलं? हो. कशामुळे आवडलं? तुम्हाला काय कळालं त्या गाण्यामधलं? बरोबर आहे. ससा आणि कासवाची काय लागली होती? शर्यत लागली होती. हे आपल्याला या गाण्यामधून कळालं. आणि तुमच्या चेहऱ्यावर ते गाणं म्हणायचं म्हणलं की काय वाटलं बरं? आनंद वाटला. बघा, हे गाणं जेव्हा आपण म्हणत होतो, हे बडबड गीत जेव्हा मी म्हणत होते, तेव्हा कोणत्या भाषेतून म्हणले रे मी? मराठी. आता आपल्या वर्गाने एक सुंदर कविता सादर केली. कोणती केली परिपाठामध्ये? फुग्यारे. ती सुद्धा कोणत्या भाषेमधून होती? मराठी. सकाळी सकाळी उठल्या उठल्या आई तुम्हाला उठवते बघा. काय म्हणते रे उठवताना? काय म्हणते उठवताना? उठ पटकन, तुला काय करायचंय? कोणत्या भाषेमधून म्हणते? मराठी. मराठीतूनच म्हणते का इंग्रजीतून म्हणते आई? मराठी. आजी पण तुम्हाला काय करते? संध्याकाळी झोपताना गोष्ट सांगते. मग कोणत्या भाषेमधून गोष्ट सांगते आजी? मराठी. इंग्रजी हिंदी मधून सांगते का? उर्दू, तामिळी, जपानी भाषेतून सांगते का? नाही. कशामधून सांगते? मराठी. मग हे सगळं आपण मराठीमधून का बरं बोलतो, सांगतो? आपली मातृभाषा मराठी. काय आहे मराठी? मातृभाषा. मातृभाषा आहे पहा. त्याविषयी आपल्याला आपुलकी असते. प्रत्येकाची एक मातृभाषा असते. अशा जगामध्ये भरपूर भाषा बोलल्या जातात. अनेक भाषा जगभरामध्ये बोलल्या जातात. मग आजचा हा दिवस आदिती 21 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या प्रत्येक मातृभाषेला जगामध्ये त्याला मोठा दर्जा मिळावा यासाठी वेगवेगळे आजच्या दिवशी 21 फेब्रुवारी दिवशी खूप मोठे कार्यक्रम घेतले जातात. त्याचे आयोजन केले जातात. आपण उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्या कोणत्या भाषेत बोलतो? मराठी. मराठी या मातृभाषेमधून बोलतो. का बरं बोलतो सांगा बरं? मातृभाषेमध्ये आपण का बोलतो सांगा? पटकन उठल्याबरोबर इंग्रजीमध्ये का बोलत नाही आपण? आपली मातृभाषा मराठीच मातृभाषा आपली. त्यामुळे आपल्याला पटकन उठल्या उठल्या अगोदर उठताना असो, बसताना असो आणि पटकन जेव्हा एखाद्याशी बोलायचं असतं तेव्हा कोणती भाषा आपल्या तोंडामध्ये येते? भाषा मराठी. तुम्हाला कुत्रा आलं आणि कुत्र्याला तुम्हाला हाकलून लावायचंय, त्याला तुम्ही काय म्हणणार? पटकन हाड हाड म्हणणार. मग त्याला तुम्ही इंग्रजीत शोधत बसणार का? आता याला इंग्रजीत म्हणायचंय हाड हाड, मग मी त्याला काय शोधू? विचार करतो का? पटकन आपल्या तोंडामध्ये येऊन हाड 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 म्हणतो आणि आपण कुत्र्याला गेटच्या बाहेर हाकलून लावतो. बरोबर आहे की नाही? आपली आई सुद्धा पटकन आपण रडत असली की काय म्हणणार? काय म्हणते? रडू नको रे बा, तू काय पाहिजे सांग बरं. नको बाय, माझं बाळ किती शहाणं आहे. इंग्रजीतून म्हणते का? कशामध्ये
भाषेबद्दल आपुलकी असते बघा. आपुलकी, आत्मीयता ती आपली आहे. म्हणून आपण आर्या मराठीत बोलतो. कशात बोलतो? मराठीत बोलतो. आता